आता आपण उभे आहोत आंबेगाव तालुक्यातील एकलेरे या गावामध्ये. एकलेरे गावामध्ये जो काही हायवे गेलेला आहे त्या हायवेवरती आपण उभे आहोत. महामार्ग 60 हा हायवे नव्याने या ठिकाणून गेला आहे. आपण जो पाहत आहे तो चौक आहे एकलेरे बायपास या ठिकाणी असणारा चौक. आणि हा जो चौक आहे हा मोदका कुवा या नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे. महामार्ग प्रशासनाच्या अपूर्ण कामामुळे किंवा चुकीच्या धोरणामुळे बनवण्यात आलेल्या रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत असे या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणं आहे. काही दिवसापूर्वी गेलेली रुपाली पडूळ असेल, त्यानंतर अक्षय पडूळ असेल आणि त्याआधी या ठिकाणावर या आंबेगाव तालुक्यातला रोहन वायाळ असेल आणि त्याआधी अनेक लोक या ठिकाणी अपघातात गेले. या ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे सर्व जे अपघात झालेले आहे हे हायवे प्रशासनाच्या चुकीच्या कामांमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने अपुऱ्या ठेवलेल्या कामांमुळे हे अपघात झालेले आहेत आणि हे जीव लोकांना गमवावे लागलेत. आपण या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आपण या ठिकाणी असणाऱ्या जे काही या ठिकाणी आजूबाजूला व्यवसाय करत आहेत, हॉटेल व्यावसायिक असतील, पेट्रोल पंप चालक असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, यांच्याही आपण याच्यामध्ये मुलाखती घेणार आहोत. त्यासोबत आपले काही नागरिकांच्याही मुलाखती घेणार आहोत, काही लोकप्रतिनिधीच्या मुलाखती घेणार आहोत. आता आपल्यासोबत एकलेरे गावच्या पोलीस पाटील आहेत, सुमन फलकेताई आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. हे जे अपघात झाले त्यांचं काय म्हणणं आहे? तर हे जे अपघात झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अपघात होण्याचं कारण म्हणजे दुर्गती मार्ग चुकीचं झालेलं आहे आणि याची दुरुस्ती व्हावं आणि आम्हाला सुसज्ज असा रोड करून द्यावा त्यांनी आमच्यासाठी, स्थानिक लोकांसाठी. कशा पद्धतीने रस्ता झाला पाहिजे? कशा पद्धतीने म्हणजे आता त्यांच्या सोयीनुसार करणार, ते आपल्या थोडे ऐकणार आहे, पण आम्हाला अंडरग्राऊंड दिलं तर अगदी योग्यच होणार. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की भुयारी मार्ग झाला पाहिजे? हो हो, त्यामुळे अपघातात कमी होईल काय? कमी होईल आणि सुटसुटीत होईल वाहतूक. या बायपासचा आमचा काही हिशोबच राहणार नाही जाण्याचा. आमचं कशा पद्धतीने तुम्हाला रस्ता ओलांडताना कसं होतं म्हणजे गाड्या फास्ट आणि शिवाय आमचा तिकडनं यायचा म्हणजे दोन्ही रोड आम्हाला क्रॉस करावं लागतात, एकच नाही 2 रोड. आणि शिवाय इकडनं येणाऱ्या गाड्या याच्या वनवेच्या त्या सुद्धा आम्हाला धोकादायक आहेत. ही गाडी बघाव का ती गाडी बघाव, इकडं बघाव का तिकडं बघाव, दोन्ही दिशा अशा कन्फ्युज होते माणूस. पायी तर यायची सोयच नाही राहिली. आता पोरांची शाळा चालू होणार, तुम्हाला सांगते. म्हातारी माणसं आमचे हे असते उद्योजक, हॉटेलवाले, त्यांचं दळणवळण असतं सतत, मग यांना त्रास होतोच ना. आम्हाला साईड रस्ते पण नाहीत जायला, याच रोडने आमची वर्दळ जास्त बायपासने. मग आम्ही कुठून जाणार? आम्हाला सुसज्ज रोड करून द्यावा व्यवस्थित, आमचं काही म्हणणं नाही. नक्कीच या ठिकाणच्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो आणि या ठिकाणी भुयारी मार्गाचा जो रस्ता आपण राहिला तो पूर्ण अशी या ठिकाणच्या पोलीस पाटील यांची मागणी आहे. यासोबत आपण अधिक प्रतिक्रिया घेणार लोकांच्या. आपण या ठिकाणी काही या हायवेचे व्यावसायिक आहेत आणि या ठिकाणी आजूबाजूला जे हॉटेल चालू आहेत या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक पण आहेत. नक्की या रस्त्यावरती जे अपघात होतात नक्की त्यांचं काय म्हणणं आहे? या रस्त्याचं काम पुढे पुढे अपूर्ण आहे, त्याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत आता जे श्री स्वामी समर्थ हॉटेल आहे त्या हॉटेलचे मालक आहेत. ते या ठिकाणी पाहतात की नेहमी अपघात होतात. या ठिकाणी आजूबाजूला व्यवसाय आहेत त्यांचे. नॅशनल हायवेचं काम अपूर्ण आहे इथपर्यंत ठीक आहे, पण कुठे कुठे कसं वाटतं की ह्या हॉटेलवाल्यांच्या कुठेतरी फायद्यासाठी हे रस्त्याचं काम अपूर्ण ठेवलं असं वाटतं. तर डोके साहेब नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव संतोष नामदेव डोके, माझं स्वामी समर्थ हॉटेल आहे इथं. आता हा जो रस्ता आहे पुणे नाशिक मध्ये आपण एकलेऱ्यामध्ये वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या ठिकाणी ते हॉटेल आहेत, पण काही असे आरोप होतात की हॉटेलवाल्यांनी मुद्दाम जाणून बुजून कुठेतरी काम अपूर्ण ठेवायला लावलेली आहेत नॅशनल. एवढं गव्हर्नमेंटने ऐकल्यावर मग बघायलाच नको. गव्हर्नमेंटने जर हॉटेलवाल्यांचं ऐकलं तर हे रस्ते बने तसे वळवले असे. बरोबर. आणि मग हे जे आरोप होते याबद्दल काय म्हणणं आहे? मग आता हे शेवटी शासनाचा निर्णय आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीची कामं केली पाहिजे. आता तिथं सर्वसामान्य आम्ही व्यवसाय काय करू शकत नाही. बरोबर. ते निर्णय त्यांचे आहेत. बरोबर. काम त्यांची आहेत, नियोजन झालेलं आहे, त्याच्या आरेखडे तयार झालेले आहे, त्या पद्धतीने त्यांनी ती कामं केली पाहिजे. अपुरी काम किती वर्ष ठेवणार? अपूर्ण काम ठेवले बरेच वर्ष झाले तो ठीक आहे. आणि त्याच्यात आता हा जो चौक झाला इथं हा खूप छोटा झालेला आहे. हा चौक प्रोसेस असा मोठा चौक व्हायला पाहिजे, जेणेकरून आजूबाजूनी येणाऱ्या ज्या गाड्या आहेत
त्या एकमेकाला दिसल्या पाहिजेत ना, ते दिसत नाही. तो चौकच एवढा छोटा असल्यामुळं त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, स्पीड ब्रेकर वाढले पाहिजे, ते बोर्ड वाढले पाहिजे, डिवायडर वाढले पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना आणि आजूबाजूच्या कोणाला वाईट घटना घडू नये म्हणून अशा पद्धतीने ती प्रगती पथावर चांगलं काम केलं पाहिजे. आता हे जे काम जे अपूर्ण आहे नक्की याच्यामध्ये चूक नॅशनल हायवेची आहे, सर्व्हिस रोड झाले नाही त्याच्याबद्दल काय म्हणणं? आता हे हायवेवाल्यांनीच केले नाही ना काम. आता हायवे तयार झालाय, सर्व्हिस रोड तयार नाही, बाकीचे काम अधुरी राहिल्यात. आता शेवटी ती सर्वसामान्य माणूस काय करू शकणार आहे? त्याला जे शासनाने केलं पाहिजे किंवा हायवेचे जे काम आहेत त्या NHAI वाल्यांनी त्यांनीच केलं पाहिजे ना, त्यांनी केलं पाहिजे. पण आता ही कामं पूर्ण झाली बा असं वाटतं तुम्हाला? नाही, अपूर्ण तर आहेच ना. आता हायवे तयार झाले, साईडची कामं राहिले बाकीची ती पूर्ण केली पाहिजे ना वेळेत त्यांनी. बरोबर. आणि जेणेकरून बघा चौकाचा काय विषय असेल तर तो सर्कल पण लय मोठं पाहिजे, जेणेकरून लोकांना त्याचा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे त्या सर्कलचा. सर्कलच एवढं छोटे आजूबाजूने येणार गाड्या त्याला समजत नाही, त्याच्यामुळं काही प्रकार घडतात अशा. मग त्यासाठी त्यांनी सर्कल वाढवलं पाहिजे, स्पीड ब्रेकर वाढवलं पाहिजे, बोर्ड वाढवले पाहिजे, जेणेकरून सर्वांना त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा घेता आला पाहिजे. त्याचबरोबर आता हा जो एकलेरी चौक आहे, या चौकामध्ये जे प्रसिद्ध माऊली हॉटेल आहेत त्यांचे संतोष डोके साहेब आपल्यासोबत आहेत. नेहमी अपघात होत असतात आणि ते त्याचे प्रत्यक्षदर्शी पण आहेत. वारंवार त्यांची ही मागणी या रस्त्याबद्दल काम व्हावं अशी आहे. डोके साहेब काय सांगा, हे अपघात होत आहेत नक्की याच्यामध्ये काय कारण आहे नक्की? आता काय झालं माहिती का, इथं जेव्हा रस्ता झाला तेव्हा रस्त्याचा उड्डाण ब्रिज वगैरे काही विषय नव्हताच. आता ज्या वेळेस अपघात होतात त्यावेळेस अपघात एक तर मोठ्या गाडीवाल्याची चूक असते किंवा छोट्या गाडीवाल्याची चूक असते, कुणाची तरी चूक असते. पण तो अपघात होणं आमच्या दृष्टीने खूप क्लेशदायक आहे, म्हणजे तसं व्हायलाच नाही पाहिजे. पण वारंवार आम्ही तसं पाहिलं तर अधिकाऱ्यांशी बोलून इथं स्पीड ब्रेकर नव्हते, स्पीड ब्रेकर टाकले तर ते चपटे झाले होते. त्याच्यामुळे इकडून येणारी जी गाडी आहे ती थांबत नव्हती. म्हणजे रस्ता क्रॉस करण्याला वाटायचं की गाडी थांबेल, परंतु ती गाडी न थांबतात डायरेक्ट ऍक्सिडेंट व्हायचा. तर या गोष्टी आम्ही वारंवार समजा सांगून की मागे स्पीड ब्रेकर टाका, रबरिंग करा, तर या गोष्टी प्रशासनाने किंवा PWD खात्याने आमच्या काय ऐकल्या नाहीत. आमच्या ग्रामपंचायतींनी पण लेटर दिलेले आहेत. तिथून मग आमचे पण आम्ही 4 वेळा त्या शिंदे साहेब असतील, जे अधिकारी इथं असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली की तुम्ही या ठिकाणी रबरिंग आणि स्पीड ब्रेकर वाढवा. तर ते आज करू उद्या करू, कारण सर्व्हिस रोडचं काम देखील अपूर्ण होतं. तर आम्हाला म्हटले की सर्व्हिस रोड चालू झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हे टाकू, स्पीड ब्रेकर टाकू. पण सर्व्हिस रोड चालूच झाले नाही तर अपघातही झाला. हे अपघात झाल्यानंतर जागा होण्यापेक्षा मला सांगायचे की प्रशासनाने PWD खात्याने अगोदर जागा जर झालं, जर लोक सांगतायत प्रत्यक्षदर्शी जी लोक असतात, स्थानिक लोक असतात, त्यांनी जर ती जर सांगतायत तर त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने स्पीड ब्रेकर जर वाढवले. तर आज पाहताय तुम्ही स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे गाड्या स्लो होतात, गाडी स्लो झाल्यानंतर ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होतंय. तर ह्या गोष्टी जर पहिल्या प्राथमिक जर केल्या तर त्याचा ऍक्सिडेंट होणार नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर समजा नॅशनल हायवेची काही काम अपूर्ण आहेत, अपूर्ण सर्व्हिस रोड आहेत, अपूर्ण बरेच डिवायडर आहेत किंवा फलकही ज्या ठिकाणी लावलं पाहिजे अपूर्ण अशी कामं आहेत, तर ती कामं पूर्ण होईल असं वाटत नाही. मी कालच आता शिंदे साहेबांना मी व्हॉट्सअप पण केलेले आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो. व्हॉट्सअप मध्ये त्यांना सांगितलंय की तुम्ही स्पीड ब्रेकर टाकलेत, परंतु तुम्ही बोर्ड लावायला पाहिजे शिंदे साहेब नॅशनल हायवेचे, की तुम्ही स्पीड ब्रेकरला तिथं 100 मीटरवरती स्पीड ब्रेकर आहे किंवा पुढे चौक आहे, वाहने सावकाश चालवा, या दृष्टीचे फलकच दिसत नाही तुमचे. त्यामुळे लोकांना कळत नाही गाडीवाल्यांना की इथं स्पीड ब्रेकर आहे किंवा नाही. आताशी रबरिंग टाकले, रबरिंग मुळे आता ते लक्षात येतं की इथं पुढे स्पीड ब्रेकर असू शकतो, पण इथून मागे काहीच केलं नाही आणि इथून काही न केल्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. बाकी सर्व्हिस रोड नॅशनल हायवेची कामं पूर्ण झाली पाहिजे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं तुमचं हॉटेल हे एकलेरी चौकामध्ये आहे, या ठिकाणी लोकांची मागणी आहे का अंडरपास झाला पाहिजे, भुयारी मार्ग झाला पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? नाही बघ, आता आम्ही गावच्या विरोधात नाहीये. माझा जरी व्यवसाय असला तर माझा एकट्याचा विषय नाहीये. हा व्यवसाय रविकिरण पासून जर तुम्ही नदीपर्यंत पाहिलं तर जवळजवळ 10 हॉटेल झाली. त्यांनी आज नाही म्हटलं तरी 1-1.5 कोटी प्रत्येकाने खर्च केलेला आहे. हा जर पहिलं जर प्रशासनाने इथं उड्डाणपूल टाकला असता तर ह्या व्यावसायिकांनी विचार केला असता की इथं व्यवसाय नाही टाकावे म्हणून. आज जर प्रशासनाने हा रस्ता केल्यामुळं की लोकांना वाटलं आता इथं व्यवसाय चालू शकतो, त्यामुळे लोकांनी एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आज त्या लोकांचा देखील विचार करून जे सोयीस्कर, समजा आता आपल्याला अंडरपास जर केला किंवा मंचरवरून जाताना किंवा उड्डाणपूल काय करता येतो का साकोऱ्याच्या माळुंगच्या लोकांसाठी, या बाजूने शिंदेवाडीच्या लोकांसाठी, हा ब्रिज उचलण्यापेक्षा मला तर वाटतं की मंचरवरून येणाऱ्या लोकांना माळुंगला जाण्यासाठी लोकांनी वरून एक ब्रिज टाकला
तर स्थानिक व्यावसायिक किंवा स्थानिक लोकांचा सुद्धा आहे त्या परिस्थितीत स्थानिक लोकांचा सुद्धा फायदा होऊ शकतो आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं. हा एकदा ब्रिज टाकला हा तुम्ही एकदम चौक बंद करून टाका, वन वे ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त व्यावसायिकांचा पण विचार करावा आणि येणाऱ्या जरा लोकांचा पण विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून ही गोष्ट घडली पाहिजे. अंडरपास करा किंवा ब्रिज वरचा करा. जी मंचरून यांना लोक येतील, माळुंगला जातील ना, साकुरा जातील, कळंब जातील, ती वरच्या ब्रिज वरून जातील. आणि शासनाचा मला असं वाटतं ह्या ब्रिजला जो खर्च येईल त्याच्या 25% खर्चातच हा ब्रिज होऊ शकतो. नक्की ते हे होते माऊली हॉटेलचे संतोष डोके यांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यापेक्षा या ठिकाणी जे काही मोठे मोठे हॉटेल झालेत त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यापेक्षा कुठेतरी पर्यायी मार्ग करावे आणि या ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांचाही कुठेतरी विचार केला जावा या सर्व गोष्टींमध्ये. नॅशनल हायवे या गोष्टीच्या आपल्यासोबत या ठिकाणी रोहन शेठ कानडे आहेत. या ठिकाणी त्यांचं खरेदी विक्रीचं मोठं दुकान आहे. या चौकामध्ये यांचं दुकान आहे. त्यांचं काय म्हणणं आपण महत्वाचं ऐकून घेऊ. रोहन भाऊ, काय सांगा या ठिकाणचे जे अपघात होतात ते लोकांचे जीव जातात ते कुटुंबातली माणसं जातात ते करते पुरुष जातात ते काय सांगा. ज्याप्रमाणे परवा ज्या दिवशी घटना घडली 2-4 दिवसापूर्वी अतिशय दुःखदायक घटना घडली. त्याच्यामुळे याचं दुःख नुसतं त्या कुटुंबाला नसून आमच्या पंचकृती सर्वच लोकांना आहे. पण ज्याप्रमाणे आता संतोष भाऊ बोलले असतील किंवा एकलेरे ग्रामस्थ सगळेजण, समजा शेलार साहेब असतील, आमचे बाबाजी तासकर असतील, कमलेश जोरपे, आमचे असं म्हणणं आहे की बाबा अंडरपास हा विषय तर आहे, पण अंडरपास ज्यावेळेस होतो त्यावेळेस स्थानिक लोकांचा पण थोडासा विचार त्यांनी केला पाहिजे की तो जेणेकरून ते डिझाईन एकदम व्यवस्थित पाहिजे. किंवा मग संतोष भाऊ असेल किंवा असं बाकीच्या मंडळींनी जे सुचवले की बाबा पर्यायी मार्गाची काही व्यवस्था होते का. अंडरपास भाऊ काय म्हणतात. अंडरपास जरी होत असेल त्याला विरोध हा आमच्या पुरता विरोध करावा असं आमचं वैयक्तिक व्यावसायिकांचं म्हणणं नाहीये. होत असेल तर त्याला विरोध आम्ही करणार नाहीच, पण त्याला पर्याय मार्ग जर असेल तर तो मार्ग पण त्यांनी चर्चेमध्ये बसवला पाहिजे. गाव मिटिंग किंवा पंचक्रोशीत लोकांची मिटिंग लावली पाहिजे त्या गोष्टीची, अशी आमची मागणी आहे. किंवा इथलं जे सर्कल आहे किंवा यांनी इथलं आता जे केलेलं आहे सर्कल, हे सर्कल सुद्धा यांनी जर आधीच मोठं केलं असतं, हे गतिरोधक यांनी मोठे ठेवले असते तर गाड्यांचं स्पीड कमी राहिलं असतं आणि अपघाताचं प्रमाण झालं नसतं. इथं आता झालेलं याचा अपघात नाही. तुमचं असं म्हणणं आहे का अंडरपास करणं हा एकमेव पर्याय नाही तर पर्यायी मार्ग आहे त्याच्यावर निघू शकतो. आणि पर्याय मार्गच नसेल तर अंडरपास होणार असेल तर आमचं व्यावसायिक म्हणून आमचा विरोध नसणार, पण पर्याय असेल तर तो पर्याय सुद्धा त्यांनी पाहिला पाहिजे. आता हे सर्व्हिस रोड राहिलाय, हा सर्व्हिस रोड देखील यांनी पूर्ण केला पाहिजे. कळंब जात असताना डायरेक्ट बायपासचा एक्सेस या रोडला येतोय, सर्व्हिस रोड नाहीच राहिला नाही याला. बायपासची येणारी गाडी 100च्या स्पीडने साध्या रोडला येते आणि माणसाला कल्पना पण नसतं की पुढची गाडी एवढ्या फास्ट येणार आहे पुढून. इथं सुद्धा मिलिंग शेटच्या पंप पुढे 2-3 वेळा ऍक्सिडेंट झाले. आम्ही स्वतः माणसं उचलून अँब्युलन्स मध्ये भरून नेली, त्यातले 2-3 जण दागावले सुद्धा आहे. तर सर्व्हिस रोडचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात ऐरणीवरती आहे. इथं होणाऱ्या समजा एकलेरे असेल, कळंब असेल, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, नांदूर, माळुंगे ही सगळी ग्रामस्थांचा जाण्या येण्याचा हा मुख्य मार्ग आहे. हा केला पाहिजे. रोहन शेठ कानडे यांचं असं म्हणणं आहे की भुयारी मार्ग केला पाहिजे, पण त्या अगोदर जे काही अपूर्ण सर्व्हिस रोड आहे, जी काही अपूर्ण काम आहेत ती पहिल्यांदा नॅशनल हायवे महामार्ग प्रशासनाने पूर्ण करावेत. आपल्यासोबत इथं शिंदे पेट्रोल पंपाचे मालक, या चौकात असणारे शिंदे पेट्रोल पंपाचे मालक मिलिंद शिंदे आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत, रस्त्याच्या बाबत नॅशनल हायवेचे प्रशासन काय निर्णय करते आपण त्यांच्याकडनं जावं. नमस्कार. नमस्कार. इथे 2 हायवे झालेले आहेत, NH60 आणि NH50, आणि या 2 हायवेच्या बाजूनी सर्व्हिस रोड पाहिजे. आणि हे सर्व्हिस रोड न झाल्यामुळं या दुर्घटना किंवा या काही घटना घडतात ह्या मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्राधान्याने पहिल्यांदा त्यांनी सर्व्हिस रोड केला पाहिजे. आणि सर्व्हिस रोड करताय म्हणून NH50चा जो हायवे तो पूर्ण बंद नका करू, त्याला मॅच करून तो सर्व्हिस रोड म्हणून नका हे करू नॅशनल हायवेने. तर त्याच्यासाठी सर्व्हिस रोड सेपरेट ठेवा, जेणेकरून कळंब, नांदूर, सुलतानपूर या सगळ्या गावांना तो जोडणार आहे. तो तिथून पुढे पूर्ण मुंबईला हायवेला जोडतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा हायवे जोडणारा रस्ता आहे. तो हा NH50 हा बंद न करता त्याच्या बाजूनी ऍक्वायर केलेली ऑलरेडी जागा आहे, तो सर्व्हिस रोड तिथं पहिल्यांदा त्यांनी कम्प्लीट केला पाहिजे. या ठिकाणी एकलेरे चौकामध्ये नॅशनल हायवे 50 आणि नव्याने झालेले नॅशनल हायवे 60 ह्या समतल आहे, दोघं शेजारी शेजार आहेत. त्या नॅशनल हायवे 60चं काम चालू आहे, मात्र नॅशनल हायवे 50 ही दुरुस्ती होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये राहिलेल्या जागेमध्ये सर्व्हिस रोड होणं गरजेचं आहे असं मिलिंद शिंदे यांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त अजून काय मागण्या आहे? आणि ज्या दोन्ही हायवेच्या मध्ये ज्या मोठमोठ्या पद्धतीने जे खड्डे खांदून ठेवलेले आहेत, समजा एकलेरेचा हा जो चौक आहे, प्रख्यात चौक आहे, ही आजची जी घटना घडलेली आहे, ज्या चौकाच्या 4ही बाजूनी खड्डे आहेत, त्याचा कोणाला काही उपयोग नाहीये. ना गाडी उभं राहतायत, ना माणसाला उभं राहतायत, ना विद्यार्थ्यांना उभं राहतायत.
ज्या लांबून पुणे नाशिक हायवेला गाड्या जातात, नॅशनल हायवेच्या गाड्या जातात, त्या विश्रांतीसाठी 5 मिनिटे तो उभं सुद्धा राहू शकत नाही. आणि एवढे मोठमोठे खड्डे ठेवलेले आहेत, त्याचा काही उपयोग नाही, तोही भरून घेतले पाहिजे. त्यानंतर चौक आणि तोही कमी पडला तर ब्रिज टाका, अंडर बायपास करा, जे जे शक्य आहे ते करा. फक्त माणसांची दुर्घटना टाळा, ही आमच्याकडनं NHAI अपेक्षा आहे. ही जबाबदार कोणाला समजतं? आतापर्यंत जेवढे जीव गेले ही जबाबदारी NHAIची आहे, पण ग्रामस्थांनी पण आम्ही पण त्यांना सुचवायला पाहिजे होतं. चुकून त्यांच्याकडनं काय राहून गेलेलं आहे आणि या दुर्घटना घडतायत, तरी ग्रामस्थ आणि स्थानिक आम्ही त्यांना वारंवार सांगतोय. तरी इथून पुढे तरी त्यांनी किमान याचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर करून द्यावा. नक्कीच हा नॅशनल 60 तयार होत असताना या ठिकाणच्या हॉटेलवाल्यांसमोर असलेले बायपास जे काही सर्व्हिस रोड आहेत, त्या सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण आहे. आणि याबाबत वारंवार एक माणूस आवाज उठवत होता आणि त्यांनी खासदार अमोलजी कोल्हे यांच्याकडे तक्रार केली होती. या ठिकाणचे हॉटेल व्यावसायिक असतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने करून स्वतःकडे गाडी येण्यासाठी ऍक्सेस तयार केला होता, चुकीच्या ठिकाणी ऍक्सेस तयार केला होता, अशा लोकांच्या विरोधातही या लोकांनी तक्रार केली होती. ते अमोल शेलार आपल्या सोबत आहेत. अमोल शेलार नक्की त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अनेक लोकांचे जीव गेलेत, आज अख्खा तालुका हळहळ करतोय, याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. अमोलजी नमस्कार. नमस्ते. काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे का हा जो ज्यावेळेस रस्ता बनत होता, हा हे तुम्ही पत्र बघू शकता, 30/9/2022 30/9/2022 नितीन गडकरी यांना आपण हे पत्र लिहिलं होतं. म्हणजे ज्यावेळेस हा रस्ता बांधून पण नव्हता झाला, त्यावेळेस आपण हे रस्त्यासाठी अंडरपासची मागणी केली होती. हे आज अपघात झालाय म्हणून मागणी अशी नाही. 2022 सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे. खासदारांना पत्र असतील, सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आहे. राहिला प्रश्न हॉटेल व्यावसायिकांचा, यांना व्यवसाय करण्यात आमची कुठली हरकत नाहीये. जोपर्यंत आपल्या घरापर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत आपण आपल्या घरातला माणूस जात नाही, तोपर्यंत आपल्याला काही जाग येणार नाही. राहिला प्रश्न व्यावसायिकांचा, जर ह्या नॅशनल हायवेचे आणि व्यावसायिकांचे सरळ सरळ लागे बांधे, हे मी आता मीडिया समोर सांगतो. तुम्ही पाहिलं तर इंद्रप्रस्थच्या समोरचा डिवायडर इलिगल रित्या तोडण्यात आला. तो नीट व्यवस्थित करण्यासाठी मला 1 वर्ष पाठपुरावा करायला लागला. तो केला आणि आता कुठे तो बुजवला गेला. स्पीड लिमिट 80चा असताना सुद्धा एका ठिकाणी एकाच रस्त्याला सर्व्हिस रोडला 4 एक्झिट दिले. आता हे झालंय इंद्रप्रस्थचं, पण त्याच समोर आहे पुढे रविकिरण हॉटेल समोर, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलले नाही? बोलले ना, पत्र दिले, माझ्याकडे पत्र आहे, तुम्ही दाखवू शकतो. हे पण एक मिनिट, आम्ही सगळ्यांना पत्र दिलं होतं, ते दाखवतोय. मुळातच या हॉटेल व्यावसायिकांनी सगळ्यांनी सोयीनुसार पहिल्यापासून रस्ता बनवण्यात आलेला आहे. तुम्ही सांग काय तिथे काय परिस्थिती आता रविकिरण हॉटेल? सर्व्हिस रोडचा वापर हा पार्किंग साठी केला जातो. त्यांच्या मालकांबरोबर मला बोलणं झालं, त्यांनी सांगितलं का युवराज शेठ कानाडेंबरोबर मला बोलणं झालं. त्यांनी म्हटले आम्ही इथून पुढे पार्किंग करणार नाही. पार्किंग साठी त्यांनी दुसरी जागा विकत घेतली. परंतु वास्तविक पाहता हे काम माझं नाहीये, तरी हे प्रशासनाचं आहे. आता तुम्ही बघू शकता, हे खेळण्याची 5 दुकानं हायवेला आहे, त्याचाही पाठपुरावा 20 ते 25 वेळा केलाय. त्यांना पोलीस उचलून घ्या. दरवेळेस आम्ही नागरिक म्हणूनच आम्ही फोन करायचे, सगळं करायचं, आणि इथं कोणालाही सुट्टी नाही. जे चुकीचे आहेत ते चुकीचे आहेत. आमची मागणी प्रकर्षाने राहील, कायमस्वरूपी अंडरपास हा भविष्यातला उपाय असेल. आणि जर सर्कल करायची व्यावसायिकांची मागणी असेल, त्यांनी त्या पद्धतीचं डिझाईन बनवावं, ते ग्रामस्थांसमोर मांडावं, आणि त्याच्यातून अपघात होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. आणि पर्याय निघत असेल तर आमची कुठली हरकत नाही, नाहीतर आमचा एकच द्यास अंडरपास. अपूर्ण कामाबद्दल काय सांग? अपूर्ण कामांबद्दल आता कुठे प्रशासनाला जाग आली? तुम्ही बघत असाल गेले वर्षभरापासून तिकडे पुढे खडी पडून होती, इथे पडून होती. हा अपघात झाल्यानंतर प्रशासन आता डागडुजी करायला इथं लागलेलं आहे. नक्कीच हे जे म्हणणं होतं या ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं होतं का प्रशासनाला हे सगळे अपघात एवढे जीव गेल्यानंतर कुठेतरी जाग आल्यासारखं वाटतंय. मात्र आता तरी जागे झाले असले तर ते किती काळ जागेत राहतील, की रस्ता आहे थोडंफार डागडुजी केली किंवा थोडंसं हे केलं, ह्या गोष्टी संपतात का, या कुठेतरी थांबतोय का, असंही आता लोकांना पाहावं लागणार आहे. शिंदे साहेब काय म्हणणं तुमचं? हे सगळं नॅशनल हायवे होत असताना इथं मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू झालेले आहेत. आणि हे व्यवसाय चालू स्थानिक लोकांनी, बेरोजगारांनी व्यवसाय निर्माण केलेले आहेत. आणि कर्ज काढून, लाखो रुपयाचे कर्ज काढून हे व्यवसाय चालू केलेले आहेत. आणि प्रत्येक व्यवसायात किमान 10 माणसं जरी काम केलं तरी इथं 50 व्यवसायांमध्ये 500 बेरोजगारांना रोजगार पण आहे. पण त्यांच्यावर या हवेमुळं त्यांच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे, आणि त्यांच्यावर अन्याय नाही होत म्हणून माणसांचा जीव पण नाही गेला पाहिजे. या दोघांचा विचार करून प्रशासनाने
हुशार प्रशासनाने त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून कोणावर अन्याय होणार नाही असं त्याच्यावर उपाययोजना करावी. नक्कीच या ठिकाणी विविध या ठिकाणी जे काही व्यावसायिक आहेत, मोठे मोठे व्यावसायिक आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, त्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं काम होत असताना हे जे हायवे प्रशासनाने काम करावं, मात्र त्यासोबतही या ठिकाणच्या व्यावसायिकांचाही त्याच्यामध्ये विचार करावा. या ठिकाणी अपघातामध्ये रुपाली पडोळ आणि अक्षय पडोळ हे दोन मयत झाले होते. बसचा आणि मोटरसायकलचा अपघात झाला. मात्र त्याच्यानंतर म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं. या ठिकाणी महामार्ग काही काळ मृतदेह घेऊन रोखला होता. ते जे आंदोलन ज्यांनी चालू केलं होतं ते बाबाजी चास्कर आपल्या सोबत आहेत. त्यांचं या हायवे बद्दल काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाऊया. बाबाजी काय सांगा. शुक्रवारी रात्री जी दुर्घटना घडली या ठिकाणी आपण पाहतोय मागच्या साईडला एकलेरे बायपासला जी क्रॉसिंग आहे, या क्रॉसिंगला कमीत कमी 20 ते 25 गावांचं क्रॉसिंग होत असतं. यामध्ये एकलेरी असन, शिंदेवाडी असन, कळम, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, नांदूर, म्हाळुंगे पडवळ, साकोरे, चास, कळम, त्याच्यानंतर लौकीचं बी होत असतं, चांडोलीचं बी होत असतं. कामगार कामाला जात असतात, पुण्याला कामानिमित्त लोक जात असतात, कॉलेजला मुलं जात असतात, महिला कामावर जात असतात. आणि या ठिकाणी एकलेरे गाव आहे, आपण पाहतो या ठिकाणी पेट्रोल पंप आहे, हॉटेल आहे, या ठिकाणी जेवण करण्यासाठी लोक येत असतात, पेट्रोल टाकण्यासाठी येत असतात, शेतकरी वर्ग डिझेल टाकण्यासाठी येत असतो. या ठिकाणी लग्नाचे हॉल आहे, या ठिकाणी लग्न सराईमध्ये लग्न कार्यक्रमाला लोक येत असतात. याच्यात मोठा प्रश्न असा आहे की या ठिकाणी शनिवारी जे आंदोलन झालं, या शनिवारी आंदोलन झाल्यानंतर या ठिकाणी महामार्ग रोखून धरला, या ठिकाणी डेड बॉडी आणण्यात आली. परंतु याच्यावर जे हायवेचे अधिकारी होते, जे पोलीस प्रशासन होते, यांनी सांगितलेलं का 10 दिवसात आम्ही या ठिकाणी एका हायवेच्या अधिकाऱ्यांची ज्यांच्या अंतर्गत ह्या मंजुऱ्या आहेत त्यांची एक मीटिंग लावू. मग त्यामध्ये इथलचे स्थानिक लोकप्रतिनिधी, मग आमदार, या तालुक्याचे आमदार असतील, या विभागाचे खासदार असतील, हे सुद्धा त्या मीटिंगला येतील. आणि ह्या गावाचे जे समन्वयक आहेत, सामान्य नागरिक आहेत, या मीटिंगला येतील. तर त्याप्रमाणे त्यांनी ती कारवाई करावी असं आम्ही आज तुमच्या समोर पत्रकार बांधवांसमोर आज सांगत आहे का त्यांनी त्वरित कारवाई, का 10 दिवसात ही मीटिंग लागलीच पाहिजे. आणि जर 10 दिवसात 15 तारखेला ही मीटिंग नाही लागली तर 17 तारखेला या आजूबाजूच्या गावांमधले हजारो नागरिक या ठिकाणी हायवेवर बसले जातील. आणि बसल्यानंतर जो लोकांचा आक्रोश होईल, ज्या घटना घडतील, मग हायवेच्या बाबतीत घडतील, अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडतील किंवा आमदार खासदारांच्या बाबतीत घडतील, याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील, इथलचे आमदार खासदार राहतील. आता थोडा या आपण जर विचार केला, 17 तारखेला आंदोलन करणार तुम्ही? हो, 17 तारखेला या ठिकाणी आंदोलन करणार आणि मोठ्या संख्येने करणार. या ठिकाणी आमची एकच भूमिका आहे का लोकांना जी येणे जाण्याची, आता हा सर्व्हिस रस्ता आहे, हा सर्व्हिस रस्ता बी पूर्ण केला पाहिजे. या ठिकाणी ठीक आहे, काही लोकांची मागणी असेल उड्डाणपूल, पण उड्डाणपुलाची या ठिकाणी गरज नाही. लोक सुरक्षित बाहेर कशी निघली पाहिजे, आली कशी पाहिजे, या ठिकाणी व्यवसाय बी आहे, त्या दृष्टीने बी त्या नागरिकांशी म्हणा, व्यावसायिकांशी म्हणा, किंवा जे आजूबाजूच्या गावचे नागरिक ज्यांना जायला यावं लागतं, यांच्याशी हायवेच्या अधिकाऱ्यांनी, आमदार खासदारांनी चर्चा केल्या पाहिजेत काही कशा पद्धतीत आपल्याला मार्ग काढता येईल. आणि आमची मागणी काय, आता नक्की अंतिम मागणी काय हायवेकडे? आमची अंतिम मागणी अशी काय, ही हायवेची कामं जी रखडलेली कामं आहे ही सुरळीत झाले पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व्हिस रस्ता आहे, त्या ठिकाणी आपण जीवनच्या त्या ठिकाणी उड्डाणपूल पाहतोय, तो उड्डाणपूल लगेच डाव्या हाताला गाड्या वळण घेतात, त्या ठिकाणी तो बॅरिगेट करून पॅक केला पाहिजे. सर्व्हिस रस्त्याचा वापर फक्त या बाकीच्या गावांना, ज्यांना हॉटेलवर यायचंय, ज्यांना डिझेल टाकायचंय, ज्यांना पेट्रोल टाकायचंय, आणि ज्या गावाच्या लोकांना वाहतूक करायची त्यांना सर्व्हिस रस्त्याचा वापर झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी अंडरग्राऊंडचा जो विषय, अंडरग्राऊंड पूल झाला, भुयारी मार्ग झाला पाहिजे. भुयारी मार्ग असा झाला पाहिजे का लोकांच्या तर सोयी झाल्या पाहिजे, परंतु इथलच्या लोकांच्या ज्या स्थानिक लोक बी आहे, आणि समजा आम्ही आजूबाजूच्या गावचे, आम्हाला पेट्रोल टाकायला, डिझेल टाकायला या ठिकाणी यावं लागतं. आमचे समजा कोणते लग्न समारंभ असते तिथे हॉटेलवर यावं लागतं, त्या लोकांची बी गैरसोय नाही झाली पाहिजे. उद्या ठीक आहे, अंडरग्राऊंड जो हाईट असती तो हाईट मापात होऊन त्याला कमी जागेत कसा मस्त बसवता येईल, काही कोणची नुकसान बी झालं नाही पाहिजे स्थानिक लोकांची. या ठिकाणी पेट्रोल पंप असेल, हॉटेल व्यावसायिक असेल, या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचा एक्वायर भरपूर आहे, तो सर्व्हिस रस्ता तुम्ही खुल्ला करा, तिथून लोक येऊन जाऊ द्या. किंवा या ठिकाणी ओव्हरब्रिज वरतून या ठिकाणी जे नागरिक पलीकडे जातात क्रॉसिंगला, त्यांना ओव्हरब्रिज करून सर्व्हिस रस्त्याला काढून द्या आणि हायवे सरळ ठेवा ना, अशी आमची मागणी.
परंतु ही मागणी कधी पूर्ण होऊ शकते, ज्यावेळेस इथालचे स्थानिक आमदार आणि हायवेचे अधिकारी एकत्र सामान्य नागरिकांना घेऊन बसू शकतात, त्यावेळेस त्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. आणि जर हे नाही बसले 15 तारखेला, मी आव्हान पुन्हा एकदा करतो, आमदारांना करतो, खासदारांना करतो की आणि हायवेच्या अधिकाऱ्यांना करतो, पोलीस प्रशासनाला करतो का या ठिकाणी 15 तारखेच्या आतमध्ये तुम्ही जर मिटिंग नाही बोलवली आणि जर लोकांचे प्रश्न जाणून नाही घेतले तर 17 तारखेला या ठिकाणी मोठं आंदोलन उभं राहील आणि हे आंदोलन शेवटपर्यंत चालणार. म्हणजे याच्यावर केसेस दाखल झाल्या तरी चालतील, आम्ही कोणत्या परिस्थितीत मागे हटणार नाही आणि या ठिकाणचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. ही नक्कीच हे होते आंदोलन करण्याचे प्रतिनिधी. यांचं असं म्हणणं आहे का 15 तारखेला जर या ठिकाणी जर प्रशासनाने बैठक जर लावली नाही नागरिकांसोबत तर 17 तारखेला या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार. जबाबदारी ही आमच्या सामान्य नागरिकांची नाही, ज्यांना आम्ही मतं दिल्यात ना, आमदार असतील, खासदार असतील, नाव घेऊन घेते. या ठिकाणचे या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्यानंतर या विभागाचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब, या 2 लोकप्रतिनिधींची जबाबदारी का या ठिकाणी त्या प्रशासनाची, संबंधित प्रशासनाची सामान्य नागरिकांसमोर मिटिंग घ्यायची आहे आणि सामान्य नागरिकांना त्या ठिकाणी बोलवायची आहे. हा रोष नुसता आमचा हायवे होऊन असून इथलचे आमदार खासदारांवर बी आहे का ज्यावेळेस एवढे जीव जातात त्यावेळेस हे आमदार खासदार कुठं असतात, तर तुम्ही मिटिंग लावा. ही जबाबदारी आमदार आणि खासदारांची मिटिंगची जबाबदारी आहे आणि मिटिंग लागली पाहिजे, ही जबाबदारी त्या दोघांनी घ्यावी. नक्कीच ही जी मिटिंग लागली पाहिजे यांचं असं म्हणणं आहे का ही मिटिंग लावणं ही जबाबदारी ही या ठिकाणच्या आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणचे रहिवासी असले मयूर भालेराव आहेत. नागरिक म्हणून त्यांची काय प्रतिक्रिया आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया. नक्कीच सर्व्हिस रस्ते झाले पाहिजे. जे NHI ने तात्काळ त्याच्यावरती सर्व्हिस रोड तयार करून घेतले पाहिजे, बॅरिगेड बसवले पाहिजे. तो जो ब्रिज आहे ज्यांची यांची व्यावसायिकांना इथल्या स्थानिकांना बरोबर घेऊन NHI ने तो ब्रिजचा विषय क्लिअर केला पाहिजे. ब्रिज होणार की सर्कल होणार, पण सर्कल झाला तर तो सर्कल कमीत कमी मोठा झाला पाहिजे. कारण ह्या ठिकाणी शाळेची लोक, ज्येष्ठ नागरिक पेट्रोल भरायला किंवा इतर व्यावसायिक लोक मनसरला जात असतात, नारंगावला जात असतात आणि हायवेला गाड्या स्पीडने असतात. मग सर्व्हिस रस्ता जर सर्कल जर मोठा झाला तर कदाचित ते ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि सर्व्हिस रोडने जर आले तर स्थानिकांना त्रास त्याचा होणार नाही. डायरेक्ट इनडायरेक्टली मनसरकडनं आल्यानंतर सर्व्हिस रोडने तो माणूस आपल्या घरी जाऊ शकतो, गावात जाऊ शकतो. भुयारी मार्ग 100% भुयारी मार्ग जरी झाला तर तो उत्तमच राहील, कारण भुयारी मार्ग डायरेक्ट सर्व्हिस रोडला जॉईंट होतो तिकडे पलीकडे. आणि नागरिकांमध्ये काय भावना आहेत? नागरिकांमध्ये सर्व्हिस रोडच्या आपल्या भुयारी मार्गाच्या झाला पाहिजे भावना आहे. नागरिकांमध्ये काय भावना? भुयारी मार्ग झालाच पाहिजे, तो गरजेचा आहे. खोडदला जर होऊ शकतो तर इथं का होऊ शकत नाही, हा आमचा या निमित्ताने खासदार साहेबांना सवाल आहे. तुमचं नाव काय? मी कमलेश्वर पे, ग्रामपंचायत सदस्य कळम. आता आपण ह्या बायपास वरती उभं आहे, असाच बायपास कळमच्या पुढे गेल्यानंतर वरपेमाळ्याच्या ठिकाणी मिळालाय, तिथं पण अशीच परिस्थिती आहे. इथं जीव गेले म्हणून आपण इथं एवढी तत्परता दाखवतोय, तिथं पण तिथली पण परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही. तिथे देखील सर्व्हिस रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत. लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत आणि कुठेतरी नॅशनल हायवेने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून नॅशनल हायवे प्रशासनाचा धिक्कार करतो आणि त्या निष्पाप 2 जीवांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या निमित्ताने व्यक्त करतो. हे किती लोकांचे जीव घेणार आहेत हा सवाल या निमित्ताने आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे. यांनी वेळेत खबरदारी नाही घेतली तर आमच्या लोकांचा आक्रोश होईल आणि त्या आक्रोशामध्ये पुढे काय होईल याचं जनता आहे, जनतेतून काय उद्रेक होईल याचं आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आमच्याकडून टोल घेता, तुम्ही आमच्याकडून सगळ्या गोष्टी घेता, तुम्ही आमच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने पैसे कापून घेता, तर तुमची जबाबदारी आहे आम्हाला इथं सेवा पुरवण्याची. तुम्ही या ठिकाणी कमी जर पडत असेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी राजीनामे द्या, तुम्ही घरी बसा. तुम्हाला जर हे गोष्टी करता येत नसतील ही जबाबदारी तुमची आहे. आज या गरीब कुटुंबातली लोक मृत्युमुखी पडतात, याची जबाबदारी कोणी घ्यायची? तुम्ही चांगल्या गोष्टी झाल्या तर त्या कुटुंबाला भेट द्यायला येतात, या दुःखित झालेल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी कुणीही येत नाही. त्या कुटुंबाचा व्यक्ती जातोय, त्या कुटुंबाच्या भावना काय असतात याची जरा जाऊन चौकशी करा. आज काय त्या कुटुंबावर काय वेळ आली याची जबाबदारी घ्या. आणि मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून विनंती करतो, नॅशनल हायवेने देखील कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपलं जे काम आहे ते करा, जेणेकरून आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना दबावाला बळी न पडता
तुम्ही आम्हाला आमची सोय करून द्या, एवढंच या भुयारी मार्ग नागरिकांचं या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी भुयारी मार्ग झाला पाहिजे. आपण आता या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांच्या, या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांच्या आणि या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, अंडरपास व्हावा अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे. मात्र तो अंडरपास कसा असावा याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही संकल्पना आहे. या ठिकाणावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या असतील किंवा या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये काय संकल्पना आहेत, डोक्यामध्ये काय संकल्पना आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कशा पद्धतीने या ठिकाणी अंडरपास असावा. नमस्कार अमोलजी, कशा पद्धतीने या ठिकाणी अंडरपास असावा? या ठिकाणी मुळात काही ग्रामस्थांचं म्हणणं आणि व्यावसायिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी अंडरपास न करता सर्कल करावं, परंतु सर्कल ही तात्पुरत्या स्वरूपाचीच गोष्ट राहील असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण सर्कल जर केलं तर भविष्यात अपघात हे होणारच आहे. अंडरपास हा त्याच्यावर एकमेव उपाय आहे का भविष्यात जर अपघात टाळायचे असतील तर अंडरपास हाच एकमेव उपाय या गोष्टीवर आहे. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टींचा, इतर गोष्टींचा, व्यावसायिकांचा, तर सदरची जागा ही खूप मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेने अक्वायर केलेली आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं डिझाईन बनवून अंडरपास बांधू शकतो आपण आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना याच्यामध्ये आता आपण मागे पाहत आहे की हा हायवे आहे, हायवेचा चौक आहे, पण यदा कदाचित जर या चौकामध्ये जर हाईट वाढवली तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या व्यावसायिकाला फटका बसेल त्याचा. नाही, मुळात या ठिकाणी टेक्निकल बाब मी तुम्हाला सांगतो का ह्या रस्त्याची जर रचना आपण पाहिली तर ही ह्या पद्धतीची आहे, खड्ड्या स्वरूपाची ऑलरेडी. आणि जर आपण अंडरपास अजून खाली काढला तर अंडरपासचा दुसरा तोटा असतो पाणी साचणं पावसाचं. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर अवघ्या 500 मीटरवर नदी आहे. जर आउटलेट जर तुम्ही डायरेक्ट नदीला काढायची प्रोव्हिजन आहे, त्यामुळे अंडरपास मध्ये पाणी साठण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जरी आता अंडरपास जरी नसला तरी तुम्ही बघताय सर्व्हिस रोडला गटारा इतकं पाणी साठतंय, त्यांची सदोष यंत्रणा आहे. तेच जर आपण या ठिकाणी अंडरपास करून सगळं पाणी उताराने केलं आणि अंडरपास खाली जरी घेतला किती, म्हणजे रस्त्याची हाईट न वाढवता आणि स्थानिक व्यावसायिकाचं कुठलंही नुकसान न होता तुमचं असं म्हणणं अंडरपास बनू शकतो. म्हणजे रस्त्याची उंची न वाढवता सुद्धा या ठिकाणी बनू अंडरपास शकतो या ठिकाणी अंडरपास. दुसरं उंची न वाढवता म्हणण्यापेक्षा कुठल्याही व्यावसायिकांचं नुकसान न होता या ठिकाणी अंडरपास बनू शकतो, या मतावर मी ठाम आहे. म्हणजे रस्त्याची उंच न वाढवता या ठिकाणी अंडरपास करावं. पण मात्र अंडरपास पाणी काढून देता येऊ शकतो ना, सर्व्हिस रोडच्या साईडनी गटर करून इनलाईट करून बाहेर आउटलेट काढता येईल अंडरपास. त्या ठिकाणी पाणी काढून द्यायची व्यवस्था व्यवस्था जवळ या ठिकाणी जर आपण गटर पाहिली तर याचा कुठलाही डायरेक्ट कनेक्शन हे नदीला देण्यात आलेलं नाही. हे पाणी जे आहे गटरचं ते लोकांच्या शेतामध्ये जाते. त्याचे पुरावे आजही तुम्हाला पाहायला भेटतील का पाणी साठते ते गटरमध्ये साठत नाही, ते याच्यात जाते. त्यापेक्षा जर या ठिकाणी अंडरपासचं आउटलेट हे नदीच्या साईडला काढलं तर आरामात उताराने पाणी जाऊ शकतं. तुम्ही पाहू शकता सरळ तीव्र उतार या ठिकाणी. या ठिकाणी हायवेची उंची न वाढवता अंडरपास करता येऊ शकते असं या ठिकाणच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत अजूनही नागरिक आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने रस्त्याने काम केलं पाहिजे? रस्त्याचं काम कसंही करावं आमचं काही त्याच्यावर ते दुमत नाहीये. फक्त इथून पुढं लोकांचा कोणाचाही बळी जाणार नाही याची रस्त्याच्या हायवेच्या अथॉरिटीने काळजी घ्यावा. कामाचं म्हणजे पहा, आता तुम्ही अंडरग्राऊंड रस्ता करा किंवा उड्डाण पूल करा, कसाही करा, पण जेणेकरून ह्या स्पॉटला जो ब्लॉक स्पॉट यांनी घोषित केलेला आहे इथं परत कोणाचा बळी जायला नको. आज माझ्या घरातील 2 व्यक्तींचा जे अपघातामध्ये बळी गेलाय, आम्ही त्या दुःखामध्ये ना अजून पण. आता तो रस्ता कसा करायचा, काय करायचं ते त्या रस्त्याच्या लोकांनी, इंजिनियर लोकांनी ठरवावं आणि अजूनही त्या लोकांनी शान व्हावं. आम्ही पाहतोय आता सुद्धा, तुम्ही तिथं कॅमेरा घेऊन जाऊन पहा, मनसरहून नारायणगावला जाणाऱ्या लेन वरती त्यांनी आता स्पीड ब्रेकर टाकलेत, पण नारायणगाववरून मनसरला जाणारे लेन तुम्ही जाऊन पहा, अजून तिथले स्पीड ब्रेकर बघा. म्हणजे आता ते कोणाची वाट पाहतायत, दुसरा अपघात व्हायची वाट पाहतायत का तिथं? ते स्पीड ब्रेकर सुद्धा पूर्णपणे तिथले आता जे लिहिले नाहीसे झाले ते स्पीड ब्रेकर. तिथं सुद्धा जर आता स्पीड ब्रेकर याच्यासारखे तात्पुरती उपाय काही योजना केली तर बरं होईल. आणि नंतर आता हे अंडरपास किंवा उड्डाण पूल जसा त्यांना योग्य वाटेल तसा त्यांनी करावं, एवढी आमची अपेक्षा आहे. नक्की तुमचं नाव सांगा. माझं नाव हेमंत पडवळ. आता जे आठवड्याभरापूर्वी जे अपघात झाला त्या अपघातामध्ये रुपाली आणि अक्षय पडवळ हे वारले, ते कोण आहे तुम्ही? आता रुपाली पडवळ माझ्या चुलत भावाची सून होती आणि अक्षय पडवळ हा माझ्या दुसऱ्या चुलत भावाचा मुलगा होता, माझा पुतण्या होता. आता यामध्ये 15 तारखेला बैठक जर नाही लावली लोकप्रतिनिधी तर आंदोलनाचा इशारा दिला, त्याबद्दल काय? आता आंदोलनाचा इशारा अजूनपर्यंत आम्ही काय ते कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही. आता आम्ही दसऱ्याचा बाजार आणण्यासाठी मनसरला आलो होतो. आता आम्ही या सगळ्या प्रक्रियेतून मोकळं झाल्यानंतर बघूया काय करायचं ते. अजूनपर्यंत आंदोलन कसं आहे, काय दिशा कशी आहे, आमच्यापर्यंत काही आलेलं नाही अजून.
नक्कीच अशा लोकांच्या या ठिकाणी असल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.